नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। अक्कलकुवा पोलिसांची मोठी कारवाई। 4.5 लाखांच्या प्रतिबंधित गुटखा व तंबाखू साठ्यासह कार जप्त। पिंपरीपाडा फाट्यावर पहाटे टाकला सापळा। उपसंपादक रवींद्र वळवी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क अक्कलकुवा। नमस्कार प्रेक्षक हो, महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा आणि सुगंधित तंबाखूच्या बेकायदेशीर वाहतुकीविरोधात अक्कलकुवा पोलिसांनी दिनांक 13 रोजी पहाटेच्या सुमारास मोठी कारवाई केली आहे। पिंपरीपाडा फाट्याजवळ सापळा रचून पोलिसांनी तब्बल 1,69,370 रुपये किमतीचा विमल पान मसाला व तंबाखूचा साठा जप्त केला असून वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी टाटा इंडिगो कार असा एकूण 4,69,370 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। या प्रकरणी एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रतिबंधित गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक आणि विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे दिनांक 13 जुलै 2026 रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास अक्कलकुवा पोलीस आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने पिंपरीपाडा फाट्यावर सापळा रचला। या कारवाई दरम्यान संशयास्पद टाटा इंडिगो कार क्रमांक MH03J3111 अडवून तिची झडती घेतली असता त्यात शासनाने प्रतिबंधित केलेला विमल पान मसाला V1, शक्ती तंबाखू आणि बागवान चबानेकी तंबाखू असा मोठ्या प्रमाणावर साठा आढळून आला। हा सर्व मुद्देमाल विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे कब्जात बाळगल्याप्रकरणी संशयित महेंद्र शांतीलाल जैन वय 46 राहणार मोलगी याला ताब्यात घेण्यात आले आहे। या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी सुरेंद्र रोहिदास डवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 च्या विविध कलमांसह भारतीय न्याय संहिता कलम 123, 223, 274 आणि 275 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची धडक कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अक्कलकुवाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये यांच्या आदेशाने करण्यात आली। या यशस्वी कारवाईत पोलीस निरीक्षक अर्जुन पटले, पोलीस उपनिरीक्षक धीरसिंग वसावे, ASI राकेश कापडनीस, पोलीस हवालदार आदिनाथ गोसावी, अजित गावित आणि मयूर माळी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धीरसिंग वसावे करीत आहेत। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।